श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. मार्गशीर्ष महिना अतिशय महत्त्वाचा आणि पवित्र महिना. यंदा 21 नोव्हेंबर 2025 ते 20 डिसेंबर 2025 पर्यंत मार्गशीर्ष महिना आलेला आहे. मार्गशीर्ष महिना हा श्रावण महिना एवढाच पवित्र मानला गेला आहे. या महिन्यात माता लक्ष्मीची उपासना करणं, भगवान विष्णूंची सेवा करणं, दान धर्म करणं अतिशय महत्त्वाचं मानलं गेलं. या मार्गशीर्ष महिन्यातही सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार. आता भले तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार करणार असाल किंवा नसाल, पण या मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही गोष्टींचं पालन करणं आपल्या घरात महत्त्वाचं आहे. ते कुठलं, महिलांनी कुठल्या चुका करू नये, तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आता मार्गशीर्ष महिना म्हटलं तर सगळ्या महिलांचा जिव्हाळ्याचा विषय मार्गशीर्ष गुरुवार. यंदा 4 गुरुवार आलेले आहेत. चौथा गुरुवार हा 18 डिसेंबरला आहे आणि पहिला गुरुवार हा 27 नोव्हेंबरला असणार आहे. 18 डिसेंबरला आपल्याला व्रताची सांगता करायची आहे. व्रताचं उद्यापन करायचं आहे. बऱ्याच घरात मार्गशीर्ष गुरुवार नाही केले जात. भले तुम्ही गुरुवार करणार असाल किंवा नसाल, पण काही चुका आहेत ज्या आपल्याला आवर्जून पाळायच्या आहेत. सगळ्यात आधी ज्या पद्धतीने श्रावण महिन्यातही काही नियम अटी असतात ज्याचं पालन आपण करत असतो, आणि काही ठिकाणी आहे की अजूनही मार्गशीर्ष महिना खूप पवित्र आहे आणि लोक त्याचं पालन करतात. पण काही घरात काही चुका केल्या जातात. आता गुरुवार म्हटलं तर आपण उद्यापन किंवा सेवा, माता लक्ष्मीची सेवा करत असतो, उपासना करत असतो. पण त्याच्याबरोबर काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, तेही करणं महत्त्वाचं आहे. शक्य असेल तर संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्याला मांसाहार वर्ज करायचा आहे. कृपया करून सगळ्या महिलांना विनंती आहे की घरात मार्गशीर्ष महिन्यात मांसाहार होणार नाही. कारण बघा, पहिल्या 5-6 दिवसांमध्ये तर मल्हारी षडरात्र रोज उत्सव आहे. तेवढ्यात तर आपल्याला मांसाहार करायचंच नाही आहे. तेही नाही होत तर लगेच अगदी 2 दिवसातच आपल्याला सगळ्यात महत्त्वाची सेवा की आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे. थोडक्यात बघायला गेलं तर 8 दिवस तर आपण आपल्या घरातच मांसाहार होणार नाही. त्याच्यानंतरचे 15 दिवस पाळले तर काय हरकत आहे. कारण काही महिलांचं तर असंच आहे ताई, आम्ही गुरुवारी उपवास करतो, मग बुधवारी आणि सर्रास मांसाहार केला जातो. इवन त्यासुद्धा खाता. तर मी तुम्हाला ते सांगेल की मांसाहार करू नका. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आणि मल्हारी सप्तशती ज्या काही आपण सेवा करणार आहोत, षडरात्र उत्सवमध्ये सुद्धा मांसाहार वर्ज्य आहे. आणि गुरुचरित्र पारायणाच्या कालावधीमध्ये सुद्धा अजिबात करायचं नाही. मग नंतरचे 15 दिवस पाळले तर काय बिघडतं. शक्य असेल तर आवर्जून घरात मांसाहार करू नका. पण अडचण येते ताई, आमच्या घरातले खातात, आम्ही नाही खात, मग आम्ही सेवा नाही करू शकत का? तर सांगून बघण्याचा प्रयत्न करा, समजवण्याचा प्रयत्न करा. ऐकलं तर उत्तम, नाही तर आपण आपली सेवा चालूच ठेवणार आहोत. पण कसं होतं ना की आपण खूप जीव तोडून सेवा करतो. आणि म्हणजे आता घरचे म्हणतील, चल आता तुझं गुरुचरित्राचं पारायण झालं आहे, मग आम्ही खाऊ नाही शकत का? तर मी तुम्हाला ते सांगेल. तर आता जर तुमचा जो बिझनेस असेल की ताई आमच्याकडे म्हणजे आम्ही मेस चालवतो, तो आम्हाला करू द्यावं लागतं. बघा, जर तो तुमचा उद्योगधंदा आहे आणि त्याच्यावर जर ती तुमची रोटी आहे, तर त्याचा त्याग करू नका. म्हणजे तुम्हाला जर ते करून द्यावं लागत असेल तर ते तुम्हाला करावंच लागेल. कारण आपण काम हे पहिलं आहे. मग ते आता लोक खाणारे आहे, त्यांना आपण बदलू शकत नाही. तर तुम्ही करू शकता, पण तुमच्या घरात तुम्ही खात नाही ना, हे महत्त्वाचं आहे. म्हणून मांसाहार वर्ज्य करावा. अगदी संपूर्ण मार्गशीर्ष महिना तेवढा पवित्र आहे. भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी हा खरंच खूप महत्त्वाचा महिना मानला गेला आहे. मार्गशीर्ष म्हटलं तेवढे लग्न कार्यसुद्धा आहेत.
तर आता या लग्न कार्यात जर तुम्ही जाणार असेल किंवा जर तुम्हाला बाहेर जायची वेळ आली असेल तर ताई, परान शक्यतो वर्ज करावं. जर तुमची कुठली सेवा चालू असेल, म्हणजे संकल्पयुक्त सेवा चालू असेल, तर अर्थात तुम्ही परान वर्ज करू शकता. दुसऱ्यांच्या घरचं खाऊ नये, माहेरचं खाऊ शकता. अगदी गुरुमाऊलीसुद्धा म्हणतात की काही महिलांचं असतं आहे, आम्ही गुरुचरित्राचं पारण करतो, आमच्या माहेरी करतो, तर माहेरचं आईबापाचं तुम्ही खाऊ शकता, काहीच अडचण नाही. पण बाकीच्यांचं घरचं खाण्याचा म्हणजे न खाण्याचा तुम्ही प्रयत्न करा. त्याच्याबरोबर येतं ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण व्रतवैकल्य करत असतो ना, त्याच पद्धतीने आपल्या घरातही आपलं घरातलं वातावरणही तेवढं चांगलं शुद्ध असणं, माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी, गुरूंची सेवा करण्यासाठी तुम्ही स्वतःला विलीन करावं. तुम्ही मंत्रमुग्ध होऊन सगळ्या सेवा कराव्यात. कोण काय बोलत आहे किंवा कोण तुम्हाला काहीतरी बोलत आहे, कोणीतरी तुम्हाला नावं ठेवत आहे, याच्यापेक्षा तुमची सेवा महत्त्वाची आहे. तुम्ही ती सेवा प्रॉपर करावी. कोण तुम्हाला काय बोलतं, कोणीतरी तुम्हाला चिडवलं, कोणीतरी तुम्हाला नावं ठेवली, तर मला असं वाटतं की प्रत्येकाचा लेखाचोखा हा परमेश्वराकडे आहे. आपण त्याला उत्तर देण्यापेक्षा वेळ आल्यावर प्रत्येक गोष्ट त्याला उत्तर ती देत असते. तुमचं काम आहे सेवा करणं, चांगलं करणं. कारण प्रत्येक स्त्री आपल्या कुटुंबासाठीच करत असते. आपला नवरा आहे, आपल्या घरातली व्यक्ती आहे, मूलबाळ आहे, त्याच्यासाठीच ती करत असते. म्हणून कोण काय बोलतं याच्यापेक्षा तुम्ही आपण चांगलं राहू हे तेवढं महत्त्वाचं आहे. दुसरं, आता गुरुवार आहे ताई, गुरुवारी आम्ही केस धुवू शकतो का? कारण मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहे आणि बऱ्याच वेळा असं म्हणतात की बऱ्याच महिला गुरुवारी केस धुवत नाही. आता ताई बुधवारी, आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की ताई बुधवारी आम्ही मांसाहार खातो आणि गुरुवारी केस धुतले. आता केस धुतल्यावर शरीरातलं मांसाहार जाणार आहे का? म्हणून सांगते की मांसाहार वर्ज करावा. पण कधीकधी काही कारणांमुळे, आपल्या सांसारिक अडचणींमुळे आपल्याला गुरुवारी केस धुवायचे असतात. मी एकच सांगेन की ब्रह्मचर्य म्हणजे एक दिवस तुमचं बुधवारी जरी ब्रह्मचर्याचं उल्लंघन झालं, तर ब्रह्मचर्या उल्लंघन आणि तुमचे केस धुण्याचा काही संबंध नाहीये. आणि तुमच्याकडे जर ते असेलच, तर तुम्ही बुधवारीच डोकं धुवून घ्या. बुधवारी ब्रह्मचर्याचं पालन करावं की जेणेकरून गुरुवारी डोकं धुण्याचा तुम्हाला प्रश्न येणार नाही. गुरुवारी केस धुवू नये असं म्हणतात, त्यामागची कहाणी पण मी सांगितलेली आहे. तर गुरुवारी शक्यतो केस धुवू नये. गुरुवारी घराची स्वच्छता पण करू नये. घराची स्वच्छता म्हणजे लादी पुसू नये किंवा मग म्हणतो ना की संपूर्ण जाळं जळमट काढू नये. तर या मार्गशीर्षच्या गुरुवारीसुद्धा ते नियम लागू होतात. आता गुरुवारी लादी पुसू नये म्हणजे काय? आपलं घर स्वच्छच असतं. फक्त एक दिवस तुम्ही संपूर्ण घर व्यवस्थित झाडावं, फरशीला आराम द्यावा, म्हणजे आपल्याला पण आराम मिळेल. तर मग गुरुवारी केस पण धुवू नये. बाकी तुमची इच्छा, ज्याला जसं वाटेल त्याने तसं करावं. तुम्हाला वाटतंय ना की मला गुरुवारी केस धुवायचे, काही होत नाही, मग तुम्ही करू शकता. त्यामागची कहाणी आहे. बाकी तुमची इच्छा. आणि गुरुवारी फरशीसुद्धा पुसू नये असं म्हणतात. तुम्ही घर झाडू शकता म्हणजे काय? घरात साफसफाई करायची नाही असं नाही. मी घर झाडू शकता, जो काही आहे, पण संपूर्ण म्हणतो ना आपण की घराची स्वच्छता करणं, जाळं जळमटं काढणं किंवा पंखे साफ करणं, या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत. किंवा पंखे साफ करणं, या गोष्टी तुम्हाला करायच्या नाही आहेत. फक्त जी काही आहे जागा आपली घराची, ती स्वच्छ करू शकता. आता ताई, अहो, मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार आहे आणि तुम्ही सांगता फरशी नका पुसू. तर तुम्हाला मी सांगेल की जिथे तुम्ही मांडणी करणार आहात ना, आता आपल्याला असतं की बघा, आई लक्ष्मीची आपण सेवा करत असतो आणि घरात तेवढी स्वच्छता करणं, जोपर्यंत घराला फरशीला आपण फडकं मारत नाही ना, तोपर्यंत आपल्याला पण ते जीवाला शांतता लागत नाही.
तर मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता? बुधवारी तुम्ही फरशी पुसून घेताना मग गुरुवारी जिथे तुम्ही मांडणी करणार आहात ती जागा स्वच्छ करावी. संपूर्ण घरात तुम्ही गोमूत्र शिंपडू शकता, बाकीचं काही नाही. मला असं वाटतं की घरातली स्वच्छता नक्कीच माता लक्ष्मीला आकर्षित करत असते. पण ज्या घरात ना बायकांचा, आईचा, बायकोचा, बहिणीचा अपमान होतो, त्या घरात किती पण सुशोभीकरण करा, स्वच्छता करा, त्या घरात कधीही माता लक्ष्मी टिकत नाही. म्हणून जर मार्गशीर्ष व्रताशी गुरुवार करायचे आहेत आणि ताई तुम्ही सांगता की तुम्ही फरशी नका पुसू, तर आदल्या दिवशी तुम्ही फरशी पुसू घेऊ शकता. दुसऱ्या दिवशी फक्त घर झाडावं आणि जो भाग आहे, मग काही ठिकाणी देवघरासमोर मांडणी केली जाते, काही ठिकाणी फक्त दुसऱ्या ठिकाणी मांडणी करू शकते. तेवढी जागा फक्त तुम्ही स्वच्छ करावी. घरात चांगलं काहीतरी व्हावं किंवा घरातली काही निगेटिव्हिटी आहे ती बाहेर जाण्यासाठी घरात तुम्ही गोमूत्र शिंपडू शकता. असं करू शकता ना की जेणेकरून ज्या काही निगेटिव्ह वाईट आहेत, कारण गोमूत्र खूप प्रभावशाली आहे. आपल्या घरातल्या ज्या काही निगेटिव्हिटी आहेत त्या बाहेर काढण्यासाठी, म्हणून शक्यतो गुरुवारी फरशी पुसू नये आणि गुरुवारी केस पण धुवू नये. लगेच मी तुम्हाला सांगेल की तुम्हाला जर करण्याची इच्छा आहे की ताई आमच्या सासूबाई म्हणतात मग आम्हाला ते करावंच लागतं, बाकी ज्याने त्याने आपापल्या घराचे नियम पाळावे. कारण एखादी गोष्ट सांगून जर घरात वादविवाद होत असेल आणि गुरुवारच्या दिवशी कटकट होत असेल तर त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही. म्हणून ह्या गोष्टींचे पालन करणं महत्त्वाचं आहे. बाकी भले तुम्ही मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार उपवास करा, नका करू, पण तुम्ही मांडणी करू शकता. तुम्ही उपवास नका करू, तुम्ही सेवा करू शकता. तुम्ही उपवास, मार्गशीर्ष महिन्याचे उपवास किंवा गुरुवार करा, नका करू, पण मांसाहार नाही होणार याची काळजी घ्या. कारण 90% स्त्रिया आहेत ज्या गुरुवार करतात आणि त्यांना गुरुवारच्या व्रताचे प्रचंड अनुभव आलेले आहेत. आणि सातत्याने अगदी आपल्या आजी, आई, आपण स्वतः, आपले सासूबाई, आपल्या आज्या सासूबाई सगळे ही सेवा करतात. मग आपल्याला करायला काय हरकत आहे? तर नक्कीच ही सेवा करावी आणि आई भगवतीची सेवा करावी. तुम्ही ह्या गुरुवार अवचित साधून माता लक्ष्मीची सेवा करावी. त्याच्यामध्ये कुंकुमार्चन येतं, त्याच्यामध्ये महालक्ष्मी अष्टकम अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. या सेवा तर शेअर करणार आहे. मग आपल्या घरात जर एवढ्या चांगल्या गोष्टी घडत आहेत तर मांसाहाराचा त्याग केला तर काय बिघडतं? किंवा फरशी सांगता की गुरुवारी फरशी पुसू नये, पण जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पुसू शकता. त्याच्यामध्ये गोमूत्र टाकून तुम्ही क्लीन करू शकता, पण पुसू नये, केस वगैरे धुवू नये. मी तुम्हाला सांगते की ब्रह्मचर्याचं उल्लंघन झालं तर मग म्हणजे मला ते सांगायचे की ब्रह्मचर्याचे उल्लंघन होणं आणि केस धुण्याचा परस्पर काहीही संबंध नाही. हा ताई, आमचा मासिक धर्माचा 5वा दिवस आहे, मग काय करू शकतो? 4था दिवस आहे. बघा, मासिक धर्म जर तुम्हाला असेल तर 4थ्या गुरुवारी म्हणजे 4थ्या दिवशी जर गुरुवार आला तर 4 दिवस पाळायचे असतात. बाकी तुमची इच्छा. डबल अंघोळ करून, डोक्यावर अंघोळ करून तो काही दिवस बदलत नाही, ते काही तास आपले बदलत नाहीत की चला 2 अंघोळ केल्यावर लगेच 2 दिवस वाढवा होतो, असं नाही. म्हणून 4थ्या दिवशी असेल तर उपवास करावा किंवा सेवा तुम्ही करू नये. सगळे स्तोत्र तुम्ही कहाणी श्रवण करू शकता. ताई 5वा दिवस आहे तर 4थ्याच दिवशी आपण डोकं धुतो, 5व्या दिवशी डोकं धुवायची गरज नाही. थोडक्यात काय, 4 गुरुवार आहेत, डोकं धुवू नका आणि फरशी जी आहे तर ती पुसू नका. बाकी तुमची इच्छा, तुम्हाला जे योग्य वाटतं ते तुम्ही करावं. कारण तुमचे कर्म चांगले आहे तर फरशी पुसल्याने तुमचं काही कर्म खराब होणार नाही आहे. पण त्यामागची जी काही काणी आहेत, असं सांगतात की गुरुवारी शक्यतो हे काम टाळावे. बाकी काय करायचं, कसं करायचं हे तुमच्या हातात आहे. ठीक आहे, आजच्यासाठी फक्त इतकीच झालेली सेवा स्वामींच्या चरणी आणि मी रुजू करते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.
आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.